भूम या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे मौजे साडेसांगवी येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। या भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी दौरा केला। त्यांच्यासोबत पालकमंत्री प्रदीप सरनाईक आणि आमदार तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला। यावेळी प्रत्येक कुटुंबाला खाद्यपदार्थाची किट वाटप करण्यात आली। साडेसांगवी येथील शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत, साहेब, आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय काहीच उरले नाही, सर्व काही वाहून गेले असे सांगितले। यावर एकनाथ शिंदे यांनी तात्काळ अर्ध्या तासात मदत पोहोचेल, धीर धरा असे आश्वासन दिले। त्यांनी गावातील नदीपात्राची आणि नुकसानीची पाहणी करून घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले। पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की हे आसमानी संकट आहे, कोणीही यात राजकारण करू नका। ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना अति तातडीची मदत तात्काळ दिली जाईल। पंचनामे झाल्यानंतर बाकीची मदत नंतर मिळेल। यावेळी पत्रकारांनी खाद्य किटवरील फोटोवरून विरोधक टीका करत असल्याचा प्रश्न विचारला असता आमदार तानाजी सावंत यांनी पुढे येऊन विरोधकांवर जोरदार टीका केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन केले की शेतकऱ्यांना शक्य ती मदत करा, पण यात राजकारण करू नका, कारण ही राजकारण करण्याची वेळ नाही। त्यांनी शिवसैनिकांनाही सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले। या दौऱ्यावेळी भूम नगर परिषदेचे नगराध्यक्ष संजय गाढवे, परंडा नगर परिषदेचे नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर, भूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रवीण देशमुख, विशाल ढगे, बाप्पा गव्हाणे, युवराजभाई हुंबे, जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजारा, जिल्हा परिषद मुख्य अधिकारी मैना घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर, जिल्हा कृषी अधिकारी महादेव आसलकर, नायब तहसीलदार जाधव, पाटबंधारे आणि आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते। नुकसान जिल्हाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर, तानाजीरावांशी बोलल्यानंतर इथं जवळपास 98,000 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय आणि म्हणून हे मोठं नुकसान आहे, हे आसमानी संकट आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या मागं उभं राहणं हे सरकारचं काम आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या मागं यापूर्वी पण उभं राहिलेलं आहे, आजही उभं राहील आणि म्हणून जे काही लवकर तातडीची मदत जी आहे, तातडीची मदत देखील त्यांना होईल आणि नंतर सगळे पाणी पाऊस कमी झाल्यानंतर पंचनामे करून त्यांना ती जी काही मदत आहे शेतकऱ्यांना ती देखील दिली जाईल। पंचनाम्याच्या आधी मदत दिली जाईल की मग पंचनामे केल्यानंतर मग मदत? नाही, तातडीची जी मदत आहे ती आपण तात्काळ देऊ आणि नंतर पंचनामे करून जी मदत आपण ठरवू, कारण सगळं जे काही संकट जे आहे मोठं आहे, नुकसान मोठं आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये देखील अटी शिथिल कराव्या लागतील आणि अशा वेळेस आपल्याला शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं। राजकारण करणं हे दुर्दैवी आहे, मदत होणं महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांना आता सिंगल कपड्यावर माणसं बाहेर आहेत, त्यांना कपडे, आमच्या भगिनीला कपडे, आमचा भाऊ असेल त्याला कपडे, त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू, धान्य, रेशन, भांडी हे सगळं देण्याचं काम आपलं कर्तव्य आहे आणि त्यामध्ये राजकारण कुणी आणता कामा नये आणि यामध्ये सगळ्यांनी जेवढी मदत करता येईल ती केली पाहिजे, कारण आसमानी संकट आहे, जेवढी मदत करू आपण तेवढी कमीच आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून यामध्ये कुठले सगळं राजकारण या मदतीचं वाटप केलं तर त्या बॅगमध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, फोटोवर काय लक्ष त्यांचं, म्हणजे त्यांना राजकारण करायचं, आरोप केला म्हणजे राजकारण करायचं। आपल्या माध्यमातून त्यांना विचारतो की त्यांनी कधी 1 किलो धान्य माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर नेऊन दिलंय का, हे आपण विचार ना त्यांना। आणि म्हणून यामध्ये आपल्याला खूप मोठी मदत लवकर करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभं राहील। बिलकुल यामध्ये NDRF देखील मोठ्या प्रमाणावर मदत केली। मला तानाजीरावांनी परवा फोन केला होता, काही लोकांना आपल्याला एअरलिफ्ट करावं लागलं हेलिकॉप्टर पाठवून, त्यामुळे हे सगळं जे आहे हे सगळं आता शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढणं हे महत्वाचं आहे, ते काम सरकार करेल। केंद्र सरकार देखील नेहमी मदतीला उभं राहतं, केंद्र सरकारशी देखील आपण बोलतोय आणि राज्य सरकार, केंद्र सरकार दोन्ही शेतकऱ्याच्या मागे उभे राहतील, कारण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जेव्हा जेव्हा या शेतकरी संकटात आला तेव्हा त्याच्या पाठीमागे उभे राहिले। पंजाब सरकारने एकरी 20,000ची मदत जाहीर केलेली आहे आणि आपण नेमकं काय करणार त्या संदर्भात? आता हे सगळं जे पंचनामे होऊ द्या पहिले,
यामध्ये तातडीची जी मदत आहे ती आपण करू आणि तातडीची मदत जी पहिली करू आपण आणि सगळं जे काय आहे पंचनामे झाल्यानंतर आपल्याला ऍक्च्युअल कळेल की कुणाकुणाचं किती नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेती खरडून गेली आहे. ते देखील जिल्हाधिकाऱ्यांना आपण सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्यासाठी फक्त जे शेतीचं नुकसान झालंय ते झालंय, पण शेती देखील वाहून गेलेली आहे आणि म्हणून त्याला देखील आपल्याला मदत केली पाहिजे. त्याला देखील आता मी मगाशीच सांगितलं नुकसान मोठं आहे, संकट मोठं आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या मागे उभं राहताना थोड्या अटी शर्ती आपल्याला शिथिल कराव्या लागतात. सगळं जे पंचनामे होऊ द्या पहिले, यामध्ये तातडीची जी मदत आहे ती आपण करू आणि तातडीची मदत जी पहिली करू आपण आणि सगळं जे काय आहे पंचनामे झाल्यानंतर आपल्याला ऍक्च्युअल कळेल की कुणाकुणाचं किती नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेती खरडून गेली आहे. ते देखील जिल्हाधिकाऱ्यांना आपण सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्यासाठी फक्त जे शेतीचं नुकसान झालंय ते झालंय, पण शेती देखील वाहून गेलेली. प्रतिनिधी गौस शेख, NTV न्यूज मराठी, भूम, धाराशिव.